ओके. तर काल आपण एक सेशन घेतलं होतं ज्याच्यामध्ये मी प्लेसमेंट रिलेटेड बोललो होतो की ॲज अ फ्रेशर आपल्याला प्लेसमेंटसाठी काय काय करायला लागतं. तर बऱ्याचदा म्हणजे आपल्याला माहीत नसतात गोष्टी की आपण जर कॉलेज स्टुडंट्स आहे आणि आपल्याला नेमकी काय शिकायचं हे बऱ्याचदा माहीत नसतं आणि आपण प्लेसमेंट स्टडी त्या लेवलला करत नाही. तर प्लेसमेंट स्टडी करताना काय काय गोष्टी करायच्या, त्याच्यानंतर काय काय स्टडी करायचा आहे, या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत त्या आपण कालच्या सेशनमध्ये बघितलं होतं. ती सुरुवात जी आहे ती सी लँग्वेज, नंतर C++, डेटा स्ट्रक्चर, जावा, पायथॉन, मायस्क्वेल, लिनक्स, त्याच्यानंतर डेऑप्स आणि AI टूल्स या सगळ्या स्टेप्स ज्या आहेत किंवा सब्जेक्ट्स हे आपल्याला आले पाहिजेत. तसेच जो रिझ्यूम आहे, रिझ्यूमवरती आपले प्रोजेक्ट्स असले पाहिजेत. गिटअपची प्रोफाईल आपली असली पाहिजे आणि आपलं जे नेटवर्क आहे तर ते स्ट्रॉंग असलं पाहिजे, प्रोफेशनल नेटवर्क, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपन्यांची ओळख, कंपन्यांत वर्क करणारे लोक आपल्या कॉन्टॅक्ट्समध्ये असले पाहिजे, की जेणेकरून रेफरल्स वगैरे थ्रू आपल्याला काही हेल्प होईल. प्लस नेक्स्ट टॉपिक आपण आज शिकतोय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर AI मध्ये आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे. तर AI शिकायच्या आधी काही गोष्टी बेसिक आहेत का जे काल आपण बोललो होतो की कोडिंग मस्ट आहे. मग ती सुरुवात कशी करायची आणि कोर पार्ट जो आहे तर तो आपल्याला शिकायचा आहे. तर हे सगळं असताना आपण कोर पार्ट जो आहे तर तो कसं शिकणार किंवा कोर पार्ट शिकण्यासाठी आपल्याला काय काय यायला पाहिजे. तर बेसिक पासून सुरुवात करा. सेटअप्स असले पाहिजे. कंपाईल करता आला पाहिजे कोड. मग त्याच्यासाठी तुम्हाला जे पण लँग्वेजेस शिकायचे आहेत, तर C++, जावा, पायथॉन, MySQL, डेव्हऑप्स जरी असेल तर इन्स्टॉलेशन्स आले पाहिजे. लिनक्स तुम्हाला आलं पाहिजे. तर हे काय की हे बेसिक आहे. हे जर आलं तरच आपण पुढचं काहीतरी शिकू शकतो. आणि टेक्निकल ज्या गोष्टी आहेत तर त्या डिटेलमध्ये आल्या पाहिजेत. तर त्या कशा करायच्यात, काय चेक करायचंय, कालच्या सेशनमध्ये पण मी सांगितलं होतं की तुम्ही YouTubeवरती पण माझे स्वतःचे अराउंड 700 to 800 व्हिडिओज आहेत, व्हिडिओ ट्युटोरियल्स आहेत, जे खूप डिटेलमध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे आणि ते कंटेंट बघून तुम्ही प्रिपेअर करू शकता. तर स्टेप बाय स्टेप्स जाणं महत्वाचं आहे याच्यामध्ये. अडचणी येऊ शकतात, पण अडचणी आल्या तर त्याला ओव्हरकम पण करा. परत परत गोष्टी ट्राय करा, की एखादा कन्सेप्ट समजत नाही, लेट्स से पॉइंटर समजत नाही, परत परत ट्राय करा. स्ट्रक्चर समजत नाही, परत परत ट्राय करा आणि कुठेतरी जाऊन ते परफेक्शन तुम्हाला त्याच्यामध्ये येणार. तर लिनक्स सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे बरेच आता इंटरव्ह्यूज वगैरे मध्ये आम्ही बघतो, की लिनक्स कमांड्स किंवा लिनक्स इंटरनल्स, फाईल सबसिस्टीम, प्रोसेस सबसिस्टीम हे माहीत नसतं. प्रोसेस कशा वर्क होतात, प्रोसेस किल कसं करायचं, प्रोसेस सायकल काय असतं, फाईल क्रिएट होती म्हणजे नेमकी इंटरनली काय होत असतं, कॅशे मेमरी इंटरनली कशी वर्क होते, एखादी कमांड आपण एक्झिक्यूट करतो तर इंटरनली सिस्टीम कॉल्स कसे एक्झिक्यूट होतात, हे बऱ्याचदा येत नाही. आणि बऱ्याच इंटरव्ह्यू रिजेक्शन व्हायचं कारण हे असतं की बेसिक्स क्लिअर नाही. तर बेसिक जे आहे ते तुमचं क्लिअर असलं पाहिजे. लँग्वेजेस वगैरे जे आहे ते तुम्हाला आलं पाहिजे. कोर कन्सेप्ट तुम्हाला आलं पाहिजे. ओके. तर ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मला आता कोडिंग येतंय, कोडिंग म्हणजेच काय की फक्त कोडिंग नाही, मग लॉजिक बिल्डिंग पण आलं पाहिजे, डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम आलं पाहिजे. डेटा स्ट्रक्चर म्हणजेच काय की मग त्याच्यामध्ये लिंक लिस्ट, स्टॅक, क्यू, ट्री, ग्राफ, बायनरी ट्री, सर्चिंग, सॉर्टिंग, ॲरे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला येत आहेत का? आणि कोर लेवलला आल्या पाहिजेत. हँड्स ऑन आपला असला पाहिजे. फक्त आपण थेरॉटिकल शिकतोय आणि बाकीच्या गोष्टी जर करत नसू तर दॅट इज व्हेरी प्रॉब्लेमॅटिक फॉर अस फॉर प्लेसमेंट. तर वेळेत जागं होणं महत्वाचं आहे. जर तुम्ही स्टडी नीट केला, प्रॉपर स्टेप जर घेतल्या, कॉन्फिडन्स जो आहे तो बूस्ट होईल आणि आपण त्या स्टेप्स करू शकतो. ओके. तर लॉजिक हे असंच डेव्हलप होत नाही. त्यासाठी खूप सारी प्रॅक्टिस करायला लागते. काही जणांनी मला काल पिंग पण केलं होतं, की सर लॉजिक डेव्हलप होत नाही, तर मी कसं केलं पाहिजे? तर मी हेच सजेस्ट करतो, की जे आपले व्हिडिओज आहेत किंवा ज्या प्लेलिस्ट आहेत त्या स्टेप बाय स्टेप्स बघा. C++, जावा, पायथॉन, डेटा स्ट्रक्चर, MySQL, डेव्हऑप्स, AI, हे सगळ्या गोष्टी किंवा प्रोजेक्ट्स हे सुद्धा प्लेलिस्टमध्ये खूप चांगल्या लेवलला मेंटेन केलं आहे. क्लाउड सुद्धा. जर ज्या
ऍडव्हान्स लेवलला सुद्धा जाऊन ज्या टेक्नॉलॉजीज आपल्याला शिकायच्या तर ते तुम्हाला ऑलरेडी त्याच्यामध्ये सापडेल. तर जे मुलं ऑलरेडी प्लेस झालेत त्यांचे पण व्हिडिओज ट्युटोरियल्स वगैरे आहेत. कालचे सेशन्स वगैरे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर यू कॅन चेक दिस प्री प्लेसमेंट स्टडी किंवा गिटअपचं कंटेंट, त्याच्यानंतर जे मुलं प्लेस झालेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळतील. तर प्लेलिस्ट वगैरे जी आहे ती प्रॉपर चेक करा आणि त्याच्यामधनं मग यू कॅन गो स्टेप बाय स्टेप. डायरेक्ट डेव्हलप शिकायचं नाही, डायरेक्ट एआय शिकायचं नाही, डायरेक्ट डेटा स्ट्रक्चर शिकायचं नाही. सुरुवात जी आहे ती सी लँग्वेज पासून चालू करा. बुक्स वगैरे सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याच्यामध्ये काही जे बुक्स आहेत तर ते तुमच्याकडे असले पाहिजेत. कालच मी काही जणांची लिस्ट सुद्धा तुम्हाला सांगितली की नागेश्वरराव त्यांचं बुक चांगलं आहे, नरसिम्हा कुरुमंचेचं बुक चांगलं आहे, अजय मित्तलचे बुक चांगले आहेत, यशवंतराव गाणेटकर सर त्यांचं बुक्स चांगले आहेत. हे जे बुक्स आहेत ते आपल्याकडे असलं पाहिजे. बेसिक पासनं सुरुवात करायची. बट ऍडव्हान्स लेवलला जायचं आहे, हायर पॅकेजेस जर घ्यायचे तर तुम्हाला कोर कन्सेप्ट जे आहेत ते क्लिअर असणं गरजेचं आहे. प्लस प्रोजेक्ट्स तुमचे चांगले रेझ्युमवरती असणं गरजेचं आहे. तर हे एका दिवसात होणार नाही. काल पण मी तेच बोललो की एका दिवसात या सगळ्या गोष्टी होणार नाही. याला टाइम लागतो. सुरुवात तुम्ही कसं करताय आणि तुमची अर्लियर स्टेज काय. काही जणांनी जर बॅचलर डिग्री असताना किंवा मास्टर डिग्री शिकत असताना आधीच जर एफर्ट घेतलेले असतील तर हे सगळं संपवायला त्यांना कमी टाइम लागतो. बट काही जण असे पण असतात की जे शून्यापासून चालू करतात, म्हणजे त्यांनी चालूच केलेलं नाही, तर मग त्यांना थोडासा टाइम जास्त पण लागू शकतो. बट तुम्हाला एफर्ट्स त्या डिरेक्शनने टाकायचे की जेणेकरून प्लेसमेंट जी आहे ती चांगल्या पद्धतीने आपली होऊ शकते. तर दिस इज द प्लेलिस्ट. याच्यामध्ये खूप सारे व्हिडिओज. आता सी लँग्वेज बघितलं तर 208 व्हिडिओज आहेत. C++ बघितलं तर त्याचे मल्टिपल व्हिडिओज इथे तुम्हाला बघायला मिळतील. डेटा स्ट्रक्चर बघितलं 24 आवर्सचा व्हिडिओ कंटेंट किंवा प्लेलिस्ट इथं आहे. जावाचं पण तसंच 37 व्हिडिओज आहेत. तर मल्टिपल टेक्नॉलॉजीज वरती डेऑप्स असेल, सी लँग्वेज असेल, C++ असेल, कुबरनेटिस असेल, तर या सगळ्या गोष्टींचं मराठीमधनं युट्यूबमध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. फक्त तुम्हाला एफर्ट्स त्या डिरेक्शनने टाकायचे. आणि जसं तुम्ही बघताय की काही मुलं त्याच्यातनं प्लेस सुद्धा झालेले आहेत, तर दोज व्हिडिओज ऑल्सो यू कॅन चेक अँड यू कॅन हॅव दोज पर्टिक्युलर प्रिपरेशन्स. ओके, तर प्रिपरेशन कसं करायचं हे आपण या बॅचमध्ये बघतोय, किंवा प्लेसमेंट रिलेटेड जे सेशन्स होणार आहेत त्याच्यावर आपण फक्त प्लेसमेंट रिलेटेडच बोलणार. ओके. आता डेऑप्स वरती तर मी बऱ्याचदा बोलतोय. डेऑप्स हा माझा कोर पार्ट आहे. तर त्याच्यामध्ये मी अराउंड 11-12 इयर्स काम केलंय. त्याच्यामुळे मला डेऑप्स चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि ते मी शेअर करायचा पण प्रयत्न केला. जे मला येते ते सगळं युट्यूबवरती अपलोड करायचा पण प्रयत्न केला आणि मराठीमधनं अपलोड करायचा प्रयत्न केला. तर यू कॅन स्टार्ट लर्निंग फ्रॉम दिस अँड गेट रिप्युटेड कंपनी अपॉर्च्युनिटी ॲज वेल. करेक्ट. तर खूप सारे अपॉर्च्युनिटीज पण त्याच्यामध्ये असतात. पुन्हा आपल्या टॉपिककडे येतो की एआय म्हणजे काय किंवा एआय टूल्स कसे यूज करायचे. आता बऱ्याचदा एक नाव घेतलं जातं की लेट्स से एआय आलंय तर आता नवीन जॉब मार्केटमध्ये आहेत का, किंवा नवीन मुलांना जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येईल का. तर त्याचा आन्सर असं आहे की एआय मुळे जॉब कमी होतील असं नाही, बट एआय मुळे उलट आणखी जॉब ऑपॉर्च्युनिटी येऊ शकतील. आता एआयचा यूज काय आहे की मल्टिपल त्याच्यामध्ये मॉडेल्स आले, खूप सारे वेगवेगळे टूल्स पण आले. आधी ओपन एआय आलं, त्याचे चॅट जीपीटी वगैरे आले, नंतर अँथ्रोपिक आलं, क्लॉड त्यांनी काढलं, गुगलने त्यांचं जेमिनाय सॉफ्टवेअर काढलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आता सुरुवातीला चालू झाल्या होत्या. म्हणजे बऱ्याच जणांना चॅट जीपीटी तर माहिती आहे, बट जेमिनाय, परप्लेक्सिटी हे पर्टिक्युलर सॉफ्टवेअर्स तुम्ही यूज केलेले नाही आहेत आणखी. जर केले असतील तर यू कॅन स्टार्ट युजिंग दॅट. ब्राउझरवरती जस्ट हे जेमिनाय किंवा चॅट जीपीटी हे सॉफ्टवेअर सर्च करा. त्यांची वेबसाईट आहे, आपण क्वेश्चन विचारू शकतो, आन्सर्स आपल्याला मिळतात. तर ज्यावेळेस एआय नव्हतं त्यावेळेस काल पण मी बोलताना म्हटलं होतं की स्टॅक ओव्हरफ्लो वरती आपण क्वेश्चन्सचे आन्सर आपल्याला मिळायचे. खूप साऱ्या गोष्टी ट्राय आउट करायला लागायच्या. त्याच्यानंतर आपलं सॉफ्टवेअर तयार व्हायचं.
आणि एखादं सॉफ्टवेअर जर आपल्याला डेव्हलप करायचं तर त्याच्यामध्ये बॅकएंड येतं, UI येतं, MySQL येतं, त्याच्यानंतर टेस्टिंग करायला लागायचं. मग त्याच्यासाठी पाय टेस्ट किंवा रोबोट ऑटोमेशन टेस्ट असे वेगवेगळे टेस्टिंग ऑटोमेशनचे पण जॉब्स यायचे. तर ज्यावेळेस तुम्ही कोरोनाचा टाइम बघितला असेल किंवा कोरोना नंतरचा टाइम बघितला असेल, तर त्यावेळेस कुणी पण असं छोटे मोठे कोर्स केले, थोडंफार नॉलेज जरी येत असेल तरी पण जॉब अवेलेबल होत होते, कारण तेवढी डिमांड त्यावेळेस होती. टेस्टिंगचे जॉब असतील, डेव्हलपमेंटचे जॉब असतील, क्लाउडचे जॉब्स असतील, तर खूप सारे जॉब्स त्याच्या वेळेस अवेलेबल होतात. खूप सारे पॅकेजेस पण त्याच्या वेळेस होतात. बट जसं कोरोना गेलं, त्याच्यानंतर पुन्हा ऑनलाईन वरनं काही गोष्टी ऑफलाईन चालू झाल्या. ज्यावेळेस कोरोना होत होता, ते सगळं ऑनलाईन पाहिजे होतं. त्याच्यामुळे सॉफ्टवेअरची डिमांड पण वाढली. बट AI त्यावेळेस नव्हतं. 2024च्या नंतर AI चांगलं मार्केटमध्ये आला. चॅट जीपीटी सुरुवातीला आला. खूप सारे त्यांनी रिसर्च वगैरे दिले. खूप जणांनी चॅट जीपीटी इन्स्टॉल केलं, यूज करायला चालू केलं. आता ज्यावेळेस मी चॅट जीपीटी म्हणतो, तर हे चॅट जीपीटी काय आहे? एक पर्टिक्युलर सॉफ्टवेअर आहे, जे आपल्याला AI यूज करून थिंक करून. AI म्हणजे काय, की जसं आपण थिंक करतो, काहीतरी रिप्लाय देतो, आधीच अंडरस्टँडिंग नुसार आपण इम्प्रूव्ह करतो आणि त्याच्यानुसार परत आन्सर देतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मग मल्टिपल मॉडेल्स ट्रेन केलेले असतात. प्रत्येक याच्यासाठी वेगवेगळे मॉडेल्स असतात. तर सुरुवातीला चॅट जीपीटीने त्यांचे मॉडेल्स आणले होते. मग त्याच्यामध्ये GPT-3, GPT-4, GPT-5, आता रिसेंट मॉडेल्स चालूच आहेत. आणि बऱ्याचदा त्यांनी ओपन सोर्स पण केलंय. काही ठिकाणी ओपन सोर्सचं जर युसेज कमी पडत असेल, तर त्यांनी एंटरप्राइज पण केलंय. म्हणजे आपण पेड अकाउंट पण घेऊ शकतो. आता जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक सिम कार्ड, म्हणजे जिओवाल्यांनी काही ऑफर दिल्यात, एअरटेलवाल्यांनी काही ऑफर दिल्यात, की जिथं आपण जिओ जर असेल तर जेमिनाय आपल्याला फ्री अवेलेबल करता येतं. बरोबर. एअरटेल वगैरे जर असेल तर आपल्याला चॅट जीपीटी फ्री यूज करायला मिळतं. तर इयरली आपल्याला सबस्क्रिप्शन त्याचं अवेलेबल होतं आणि आपण फ्रीली त्याला यूज करू शकतो. तर या ज्या गोष्टी आहेत, या आता मार्केटमध्ये अवेलेबल झाल्या. आणि AI जे आहे हे कोडिंगसाठी तर यूज केलं जातं, बट AI यूज करून आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या यूज केसेस पण सॉल्व्ह करू शकतो. मग त्याच्यात इमेजेस बनवणं, व्हिडिओ बनवणं, मेडिकल रिलेटेड. समजा आपल्याला एखाद्या डॉक्टरकडे काही विचारायचं आहे, तर आधी आपण डॉक्टरकडे जात होतो, बट आता आपण आपले प्रॉब्लेम AI ला सांगून त्याच्यावरती आन्सर मिळवू शकतो. AI आपल्याला सगळ्या गोष्टी हेल्प त्याच्यामधनं करत असतं. तर अशा वेगवेगळे यूज केसेस मार्केटमध्ये आल्या. कधी आल्या? 2023-24च्या नंतर. 24ला त्याची सुरुवात झाली. 25ला थोडंफार ते वाढलं आणि 26ला आता खूप वाढले. तर त्याचे इम्पॅक्ट सुद्धा झाले ऑर्गनायझेशन्स लेव्हलला, की काही ठिकाणी AI एवढं वाढलं, की आता तो कोड पण करून द्यायला लागला, डिप्लॉय पण करून द्यायला लागला, सेटअप पण सगळं करून द्यायला लागला. त्याच्यामुळं आधी एक बेसिक नीड होती, की मला कोड करायचा आहे, तर मला सॉफ्टवेअर इंजिनिअर लागायचा आणि सॉफ्टवेअर इंजिनिअर तो शिकलेला लागायचा. आता ही जी जागा होती, म्हणजे कोडिंगचं जे टेक्निकल प्रिरिक्विजिट होतं, तर AI टूल जर चांगल्या पद्धतीने आपण यूज करू शकलो, तर आपण कोडिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने यूज करू शकतो किंवा लिहू शकतो. तर त्याच्यासाठी मग काय आलं, की AIचे टूल्स आले. तर असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्याच्यामध्ये आहेत. GitHub Copilot आहे, त्याच्यानंतर क्लॉड आहे, त्याच्यानंतर कर्सर आहे, विंडसर्फ आहे. तर असे वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि ते आपण इन्स्टॉल करून त्याच्यामार्फत कोड यूज करून आपण सगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. म्हणजे लेट्स से तुम्हाला एखादी वेबसाईट लिहायची, तुमच्याकडे प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, तर तुम्ही प्रॉम्प्ट त्याला देऊ शकता. ओके. तर आणि प्रॉम्प्ट देऊन आपण त्या सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. तर जो नॉन टेक्निकल बॅकग्राऊंडचा माणूस आहे किंवा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तर ते सुद्धा जस्ट प्रॉम्प्ट देऊन सॉफ्टवेअर लिहू शकतात. तर त्याला काय म्हटलं जातं? प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग. ओके. तर AI मध्ये हे टूल्स आहेत, हे कसे यूज करायचे, काय करायचे, तर हे आपण येणाऱ्या काही सेशन्समध्ये बघणार आहे, की मला AIचे टूल्स यूज करायचे. मग पहिलं तर आपल्याला नावं माहीत असले पाहिजे, AIचे यूज केसेस माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर प्री-रिक्विजिट माहीत असलं पाहिजे. आता प्री-रिक्विजिट कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या बॅकग्राऊंडच्या मुलांसाठी प्री-रिक्विजिट काय आहे, की तुम्हाला बेसिक कोडिंग येतंय का? तुम्हाला बिल्ड अँड डिप्लॉयमेंट समजतंय का? तुम्हाला
डेटा स्ट्रक्चर अल्गोरिदम माहीत आहे का, आणि त्याच्यानंतर तुम्हाला STL ची प्रोसेस ही सगळी तुम्हाला माहित आहे का? हे जर माहीत असेल तर त्याचा पुढचा टप्पा काय आहे, की तुम्ही AI चे टूल शिकू शकता. म्हणजेच काय, की काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं, की जर ज्यांनी काही स्किप केलं असेल किंवा काल जर अवेलेबल नसतात, तर तुम्हाला आधीचं सेशन बघा. ते पण YouTubeला अवेलेबल आहे. कालच पोस्ट केलंय. तर त्या त्यामध्ये ज्या प्रिरिक्विजिट आहेत, म्हणजे सी लँग्वेज असणं, C++ माहीत असणं, ऑब्जेक्ट ओरिएंटेड जावा, त्याच्यानंतर जावाचे कोर कन्सेप्ट, बिल्ड डिप्लॉयमेंट स्टफ, लिनक्स, MySQL ह्या जर गोष्टी माहीत असतील, तर पुढची स्टेप आता नवीन काळानुसार आपल्याकडे काय आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा मल्टिपल प्रकार आहेत, की एआय सॉफ्टवेअर तयार करणं आणि एआय सॉफ्टवेअर यूज करणं. म्हणजेच काय, की काही एआय मध्ये जॉब मार्केट असे की तुम्ही मॉडेल्स तयार करू शकता, मॉडेल्स ट्रेन करू शकता. त्याच्यासाठी एआयचं जास्त लेव्हलचं नॉलेज लागतं. म्हणजे एकदम एआयचं काहीतरी स्पेसिफिकेशन आपल्याला शिकायला लागतं. मग आपण एआयचे मॉडेल्स बनवू शकतो. मॉडेल्समध्ये अपडेट्स करू शकतो, त्याला ट्रेन करू शकतो, त्याला शिकवू शकतो. हे काय झालं, एआयचे सॉफ्टवेअर्स तयार करणं. दुसरं काय आहे, की एआय टूल्स ऑलरेडी मार्केटमध्ये आहेत. मॉडेल्स पण ट्रेन केलेले आहेत. जसं की क्लॉड सोनेट हे कोडिंगसाठी यूज केलं जातं. ओपस सुद्धा कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी यूज केलं जातं. तर असे वेगवेगळे मॉडेल्स ऑलरेडी ट्रेन मॉडेल आहेत तुमच्याकडं, आणि ते मॉडेल तुम्ही टूल्समध्ये इंटिग्रेशन करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्ही कोड करू शकता. आता सुरुवातीला डायरेक्ट टूल शिकू नका. टूलची यूज केस काय आहे, की टूल्स तुमचं सगळंच करून देणार आहे. म्हणजे कोडिंग पण करून देईल, तो सेटअप पण करेल. एखाद्या कोडला तुम्हाला MySQL लागतंय, टॉमकॅट लागतंय, लिनक्सच्या काही गोष्टी लागताय, शेल स्क्रिप्ट लागतंय. हे सगळं तुम्हाला एआय टूल्स करून देऊ शकतं. मग त्याच्यासाठी कर्सर किंवा क्लॉड किंवा विन्सर हे सगळे टूल्स तुम्हाला लागतील. आता हे टूल्स ओपन सोर्स आहेत का? आहेत. आणि जर जास्त युसेज जर वाढत असेल तर एंटरप्राइजचे पण त्याचे टूल्स आहेत. तर हे आपण इन्स्टॉल करू शकतो आणि ते यूज करू शकतो. आता हे कसे यूज करायचे, कसं इन्स्टॉल करायचं, तर हे पण आपण येणाऱ्या काही सेशनमध्ये बघणार आहोत. बट सुरुवातीला चॅट जीपीटी तरी आपल्याला यूज करता आलं पाहिजे, आणि आय होप हे सगळ्यांना येत असेल. चॅट जीपीटी आता PDF बनवून देऊ शकतं, PPT बनवून देऊ शकतं, इमेजेस बनवून देऊ शकतं, आणि सगळ्यात महत्वाचं कोड ते बनवून देऊ शकतं. ओके. तर ब्राउझरवरती आपण चॅट जीपीटी सर्च केलं, गुगलवरनं आपण लॉग इन केलं, तर त्याला सुद्धा आपण क्वेश्चन्स वगैरे सगळे विचारू शकतो. तर एखादा आपण POC करतोय, अनालिसिस करतोय, तर त्या प्रकारचे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपण त्याला विचारू शकतो. एखाद्याला लेट्स एखादी वेबसाईट बनवायची, मग वेबसाईटसाठी प्रिरिक्विजिट काय आहे? काय काय सॉफ्टवेअर्स लागणार आहेत? CPU, रॅम लागणार आहे का? हार्ड डिस्क लागणार आहे का? किती मशीन्स लागणार आहे? सॉफ्टवेअर स्केलेबल असू शकतं का? तर हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही त्याला विचारू शकता आणि ते तुम्हाला आन्सर देईल. तर महत्वाचं म्हणजे की फक्त कम्प्युटर सायन्स किंवा कोडिंग हेच एआय मध्ये टाकलंय का? नाही. मेडिकल सायन्स असेल, टीचिंग किंवा टीचर्स रिलेटेड क्वेरीज असतील, लर्निंग रिलेटेड क्वेरीज असतील, फायनान्स रिलेटेड क्वेरीज असतील, तर प्रत्येक एरियामध्ये आता एआय आलंय. आणि आपण जर कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडची मुलं आहेत, तर आपल्याला एआय म्हणजे काय आणि एआय यूज कसं करायचं, आणि काळानुसार आपण एआय टूल्स यूज करून आणखी इफिशियन्सी कशी वाढवू शकतो. म्हणजे एखादं काम करायला मला लेट्स से आधी 1 महिना लागत होता, बट जर आता माझ्याकडे एआय टूलचे वेपन्स आहेत किंवा एआय टूल्स आहेत, आणि मला माहिती आहे की एआय चे टूल्स कसे यूज करायचे, हे जर माहित असेल, तर मला 1 महिना परत लागणार आहे का? नाही, निश्चितच एका दिवसात सुद्धा हे सगळं होऊ शकतं. ओके. तर जॉब मार्केट जे आहे, तर ते कुणासाठी अवेलेबल आहे, की एआय मध्ये तुम्हाला समजतंय, एआयचे ॲप्लिकेशन्स यूज करता येत आहे. एआयचे ॲप्लिकेशन्स यूज करून तुम्ही कोडिंग प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता, इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकता. मग त्याच्यामध्ये मग DevOpsच्या बेस्ट प्रॅक्टिसेस येऊ द्या, शेल स्क्रिप्टिंग येऊ द्या, कोड डेव्हलपमेंट येऊ द्या, डिप्लॉयमेंट येऊ द्या. हे जर तुम्ही करताय, तर त्याच्यासाठी जर स्किल सेट असतील, आणि मॉडेल पण आपण बनवू शकतो, त्याच्यानंतर आपण एजंट्स बनवू शकतो, त्याच्यानंतर आपण एजंटिक फ्रेमवर्क्स पण बनवू शकतो. आता
याच्यामध्ये एजंट बनवणं म्हणजे काय, की एक पर्टिक्युलर एजंट बनवतो. एजंट म्हणजे काय, इनपुट आउटपुट सॉल्व्ह करणारा आपण एक पर्टिक्युलर वर्क फ्लो बनवला, तर त्याला आपण काय म्हणतो, एजंट. लेट्स से एखादं हॉटेल आहे आणि तिथं आपण ज्यावेळेस ऑर्डरसाठी बुकिंग करतो, मग आपण फोन करतो त्यांना आणि ते काय करतात, आपल्याला बुकिंग सांगतात, की बुकिंग अवेलेबल आहे का, कुठल्या टेबलला आहे आणि किती वाजता तुम्ही येऊ शकता. तर या सगळ्या गोष्टींसाठी आधी काय लागत होतं, की माणसं लागत होते. मग ते फोन पिक करायचे, सगळं मॅन्युअली व्हायचं. बट आता हेच काम कोणी घेतलं, एजंटने घेतलंय. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला हे सगळे चेंजेस झालेले दिसतील, की जिथं जिथं मॅन्युअल वर्क होतं, याची जागा AI एजंट्सने घेतलेली दिसेल. ओके. तर हे सगळं त्याच्यामध्ये आहे. AI एजंट्समुळं काय होतं, की माणसं लागत नाही, पैसे वाचतात आणि ॲक्युरसी पण वाढते. ओके. आपण त्याच्यात मॉडिफिकेशन्स करू शकतो. तर हॉटेल बुकिंग झालं, रेस्टॉरंट बुकिंग झालं, कुठं आपल्याला स्टे करायला जायचे तर त्याचं बुकिंग झालं, तिकीट बुकिंग झालं, रेल्वे तिकीट बुकिंग किंवा बस तिकीट बुकिंग. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आधी सॉफ्टवेअर्स लागायचे किंवा आधी माणसं लागायची जे मॅन्युअली हे सगळं हँडल करायचे. तर त्याची जागा आता कोणी घेतली, एजंट्सनी घेतली. आणि एजंट कसं तयार करायचं, त्याच्यासाठी कोड लागतो. बट आता कोड थ्रू आपण AI सुद्धा यूज करू शकतो, मॉडेल्स आपण यूज करू शकतो आणि मॉडेल्स इफिशियंटली यूज करून आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. तर त्याला आपण काय म्हणतो, की AI यूज केसेस. तर आपल्याला सगळ्यात आधी तर हे समजलं पाहिजे, की दोन पद्धतीचे AI यूज केसेस. एक तर सॉफ्टवेअर बनवण्यासाठी आपण AI टूलचा यूज करू शकतो. दुसरं आपण एजंट बनवू शकतो. मग एजंट म्हणजेच काय, की आपण जसा विचार करतोय तसा तो एजंट विचार करणार आणि त्याच्यानुसार तो रिप्लाय देणार. एखादी गोष्ट आपल्याला विचारल्यानंतर आपण काय करतो, की तो अंडरस्टँड करतो. आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टी आपण चेक करतो आपल्या माइंडमध्ये आणि आपण त्याच्यानुसार त्याला रिप्लाय देतो. तर हेच सगळं एजंटमध्ये असतं. तर त्याला काय म्हणतात, एजंट डेव्हलप करणं. मग त्याच्यासाठी आपल्याला मॉडेल्स लागतात. काही मॉडेल्स पेड असतात, काही मॉडेल्स फ्री असतात. तर ते पण आपण यूज करू शकतो कोडिंग थ्रू. त्याच्यानंतर एजंटिक डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये काय असतं, की मल्टिपल एजंट्स एकमेकांशी कनेक्टेड असतात. ओके. म्हणजे पूर्ण वर्कफ्लो, की ऑर्डर बुक करणं, त्याच्यानंतर ऑर्डर कन्फर्म करणं, ऑर्डरचं कन्फर्मेशन सांगणं आणि त्याच्यानंतर परत ती वेट पण करणं आणि चेक करत राहणं, की ती ऑर्डर एक्झिक्यूट होते का. तर हे सगळं याच्या ठिकाणी मग मल्टिपल एजंट्स काम केले जातात. तर त्याला आपण काय म्हणतो, एजंटिक डेव्हलपमेंट. तर AI हे आपल्याला समजलं पाहिजे आणि सुरुवात जर AI शिकण्याची करायची, तर महत्वाचं म्हणजे आपल्याला त्याचा सोर्स जो आहे तो माहीत असला पाहिजे, की नेमकी AI चालू कुठून झाला. AIचे टूल्स यूज करणं हे वेगळं आणि AI यूज करणं हे वेगळं आणि कोडिंगसाठी AI टूल्स यूज करणं हे वेगळं. ओके. तर वेगवेगळे प्रकार याच्यामध्ये पडतात. तर त्याच्यामुळं AI टूल्स डेव्हलपमेंटसाठीचे टूल्स आले म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही, की मला AI येतं. तुम्हाला फक्त काय येतं, की कोड येतोय. बट कोड बाय युजिंग AI टूल्स. ओके, असं तुम्ही म्हणू शकता. AI येणं म्हणजे काय, की तुम्हाला पहिलं म्हणजे की यूज केसेस समजले पाहिजे. दुसरं AI टूल्स कुठलं यूज करायचं हे समजलं पाहिजे. त्याच्यामध्ये एजंट डेव्हलपमेंटची यूज केस आहे का हे समजलं पाहिजे. त्याच्यानंतर एजंटिक डेव्हलपमेंट म्हणजे मल्टिपल एजंटचं कम्युनिकेशन त्याच्यामध्ये आहे का हे समजलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, की एआयचे मॉडेल्स कुठलं कधी यूज करायचं. जसं मी सांगितलं, की इमेजसाठी वेगळं मॉडेल असू शकतं, व्हिडिओ बनवण्यासाठी वेगळं मॉडेल असू शकतं. त्याच्यानंतर कोडिंगसाठी क्लॉड सोनेट किंवा ओपस अशा प्रकारचे किंवा GPT-5 अशा प्रकारचे ॲप्लिकेशन्स किंवा मॉडेल्स असू शकतात. तर कुठलं मॉडेल कशासाठी परफेक्ट आहे हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. भले तुम्हाला मॉडेल पूर्ण डेव्हलपमेंट नाही करायची, त्याच्यासाठी एकदम कोर एआयचं नॉलेज लागेल. बट जे ऑलरेडी अवेलेबल आहे ते यूज करून आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं सॉल्व्ह करायचा आहे, हे जर तुम्हाला समजलं तर तुम्ही एआय यूज करून इफिशियन्सी वाढवू शकता. म्हणजे जे काम मी एक एक्झाम्पल दिलं, जे काम करायला 1 महिना लागत होता, आता एआय यूज करून ते मी 1 ते 2 दिवसात पण अचीव्ह करू शकतो. ओके. तर ही जी इंडस्ट्री आहे म्हणजे ही चेंज होत राहिली. सुरुवातीला जावा वगैरे आलंय. सगळे इंटरनेट ॲप्लिकेशन्स वगैरे जावावर मायग्रेट झाले. त्याच्या आधी सी, C++, PHP वगैरे यूज केलं जायचं. कोबोल वगैरे लँग्वेजेस यूज केल्या जायच्या. त्या कुठेतरी मागं पडल्या. आता जावा यूज करताय. जावा आलं तसंच जावाच्या पॅरलल पायथॉन पण आलं.
पायथॉन लँग्वेजेस खूप सारी वाढत राहिली. पण जसं एआय आलं, एआय मुळे पायथॉनला सुद्धा डिमांड आलं, कारण एआयचे जे पॅकेजेस आहेत, एआयचे जे लायब्ररीज आहेत, त्या पायथॉन मध्ये यूज केले जातात. त्याच्यामुळं पायथॉन येणं मस्ट होतं. आणि त्याच्यासाठीच मी काल काय सांगितलं, की एआय शिकण्याआधी तुम्हाला बेसिक कोडिंग कन्सेप्ट इन ऑल लँग्वेजेस हे यायला पाहिजे. म्हणून सी, सी प्लस प्लस, जावा, मायस्क्यूएल, डेटा स्ट्रक्चर आणि त्याच्यानंतर पायथॉन, आणि हे सगळं झाल्यानंतर प्रोजेक्ट्स बनवा, रिझ्यूम वरती अप्लाय करा, गिटहब वरती ओपन सोर्स कॉन्ट्रीब्युशन तुमचं ठेवा. गिटहब वरती पण तुमच्या कोडिंग वगैरे त्याच्यामध्ये असायला पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधून समजल्या पाहिजे. ओके, तर हे आपण काल बघितलं होतं. आता याच्यामध्ये आणखी नेक्स्ट पार्ट काय आहे, की एआय चे टूल्स वगैरे आल्यानंतर एआय थ्रू आपण काय काय करू शकतो. तर एआय थ्रू आपण सगळंच करू शकतो, असं काहीच नाही की जे एआय यूज करून होत नाही. सगळ्याच गोष्टी आपण एआय थ्रू सॉल्व्ह करू शकतो. मग त्याच्यासाठी तुम्ही इन्स्टॉलेशन पासून असू द्या, किंवा कोडिंग पासून असू द्या, किंवा अनालिसिस, रिसर्च करणं असू द्या, हे सगळं आपण एआय यूज करून करू शकतो. ओके, तर सगळ्यात आधी सुरू करताना एआय म्हणजे काय, एआय कसं आलं, एआयचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म कसे उभे राहिले. म्हणजे सुरुवातीला जसं ओपन एआय ही कंपनी आली, त्याचं चॅट जीपीटी वगैरे आलं, सगळ्या लोकांनी चॅट जीपीटीच्या मागे गेले. त्याच्यानंतर गुगलवाल्यांनी जेमिनाय आणले, काही लोक त्याच्या मागे गेले. त्याच्यानंतर कोडिंगसाठी आता अँथ्रोपिक या कंपनीने क्लॉड आणलाय, आणि क्लॉड सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त पॉप्युलर आहे, सगळ्यात जास्त. असं काहीच नाही की जे क्लॉडने सॉल्व्ह होतं. ओके, आणि त्याचे पण पेड सॉफ्टवेअर्स आहेत. 1800 ते 2000 रुपये देऊन आपण त्या पॅकेजेसला घेऊ शकतो, ते यूज करू शकतो, आणि कोडिंग सुद्धा त्याच्यामधनं करू शकतो. तर आधी, बिफोर ए आय आणि आफ्टर कमिंग ए आय, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक, जमीन आसमानचा फरक. कारण आधी मला सगळं पुस्तकातून शिकायला लागायचं, किंवा मला कोड राईट करायला लागायचा. मला माझा विचार करून मला त्या कोडसाठी एफर्ट्स टाकायला लागायचे, आणि ते जास्त पण असू शकत होते, कारण प्रत्येकाच्या IQ नुसार काहींना तेच काम करायला 2 दिवस लागतात, काही तेच काम करायला 6 दिवस लागू शकतात. सिनियर मेंबर त्याला 1 दिवस लागू शकतो. पण आता एआय मुळे हे काम 5 to 10 मिनिट्स मध्ये सुद्धा होऊ शकतं. ओके, तर ह्या सगळ्या कॅपेबिलिटीज एआय मुळे आल्या. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे, की एआय म्हणजे काय, एआयच्या वेबसाईट्स कुठल्या कुठल्या, एआय आणणाऱ्या कंपन्या कुठल्या कुठल्या आहेत, आणि एआय एका दिवसात नाही आलंय. 20-20 वर्ष, 15-15 वर्ष याच्यावर रिसर्च झालाय. खूप सारे पैसे याच्यावरती लावले गेलेत, म्हणजे मिलियन ट्रिलियन डॉलरमध्ये खूप साऱ्या कंपन्यांनी याच्यावरती पैसे लावले गेले, आणि त्याच्यानंतर हे सगळे सॉफ्टवेअर्स आलेत. अ, आता मार्केटमध्ये आपण ते यूज करतोय. ओके, म्हणजे आता जर तुम्ही बघितलं, की सगळेजण क्वेश्चन्स वगैरे विचारताना एआय टूल्सला विचारतात. म्हणजे आपल्या व्हॉट्सअपवरती सुद्धा जर बघितलं, तर जे पॅरेंट्स आहेत किंवा म्हातारे माणसं आहेत, ते सुद्धा एआय यूज करतात, क्वेश्चन्स त्याला विचारतात. अ, त्याच्यानंतर चॅट जीपीटी पण भरपूर लोक आता यूज करतात. एखादी टॅबलेट आपण आणलं, तर टॅबलेटचं डिस्क्रिप्शन, किंवा त्या टॅबलेटमुळे काय होऊ शकतं, काही त्याचे म्हणजे साईड इफेक्ट्स आहेत का, हे सगळे क्वेश्चन्स आपण विचारू शकतो. आधी आपल्याला डॉक्टरकडे जायला लागायचं, किंवा एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं, तर त्यासाठी कमांड्स आपण आधी गुगलला विचारत होतो. आता ते गुगलवर जातच नाही, आपण डायरेक्ट कुठे जातो, आता चॅट जीपीटीवर जातो, किंवा एआय टूल्स वरती जातो. तर हे जे बदल आहेत, हे गेल्या 1 ते 2 वर्षात झाले, आणि त्याचं आता चित्र मार्केटमध्ये दिसतं, की सगळे एआयच्या मागे चाललेत. ओके, म्हणजे सगळ्या कंपन्या सुद्धा एआयच्या मागे चालल्यात. ज्या लोकांना एआय येते, त्याच लोकांना हायर केलं जातं. जर एआय येत नसेल, तर खूप सारे प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये येतात. इंडियामध्ये सुद्धा त्याच गोष्टी चालू झाल्यात. एआय साठीचे जॉब्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग येणारे जॉब, व्हाईट कोडिंग येणारं जॉब, किंवा मॉडेल, एमसीपी डेव्हलपमेंट, एजंट डेव्हलपमेंट, एजंटिक डेव्हलपमेंट, हे येणारे कामं खूप सारे वाढले, आणि त्याचं जे नॉलेज आहे खूप लिमिटेड आहे. खूप लोकांना माहीत नाही, की हे कसं यूज करायचं, आणि त्याच्यानंतर आपण कसं इफिशियंटली या सगळ्या गोष्टी हँडल करू शकतो. तर ते आपल्याला शिकायचंय. मग ते शिकण्यासाठी एआयचे टूल्स कुठले, एआय येण्यासाठी काय काय लागतं, त्याचे बेनिफिट्स काय आहेत,
सगळंच आपल्याला आलं पाहिजे का? मी जे म्हटलो की आपल्याला मॉडेल तयार करणं नाही आलं पाहिजे, कारण ते तयार करायचं म्हणजे त्याला खूप सारे एफर्ट्स लागतात. बट जे ऑलरेडी मॉडेल आहेत, जे ऑलरेडी अवेलेबल आहेत, ते यूज करून आपण आपला सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो. आपल्या यूज केसेस आपण सॉल्व्ह करू शकतो. मग त्या कुठल्या पण टेक्नॉलॉजीचा असू द्या. जर सॉफ्टवेअर इंडस्ट्री आहे तर कोड लिहिणं, बिल्ड करणं, डिप्लॉय करणं, त्याला मॉनिटर करणं, त्याच्यासाठीचे आणखी सॉफ्टवेअर बनवणं, हे सगळं आपण सॉल्व्ह करू शकतो. मोस्टली ती यूज केस आपल्याला शिकायची. बट एखादं जर नॉन आय टी बॅकग्राऊंडमध्ये त्याला सुद्धा कोडिंग करायचं तर तो पण करू शकतो. वाईट कोडिंग त्याला यूज करायला लागेल. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग त्याला शिकायला लागेल. बट याच्यामध्ये पण एक गोष्ट आहे की जर कम्प्युटर बॅकग्राऊंडचं नॉलेज असेल तर तो प्रॉपर त्याला डिबग करू शकतो, इश्यू सॉल्व्ह करू शकतो, मॉडिफिकेशन्स करू शकतो. बट जर कम्प्युटर बॅकग्राऊंड नाही तर त्याला पूर्ण प्रॉम्प्टवर रिलाय राहायला लागणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट मी एखादं सांगितलं की मला एखादं लेट से हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टीम मला पाहिजे, एक जेनेरिक सोल्युशन मला पाहिजे, तर त्यासाठीचं UI बॅक एंड डेव्हलपमेंट हे सगळं मला पाहिजे. तर तेच काम मी एजंट म्हणजे AI यूज करून करू शकतो, AI टूल्स यूज करून करू शकतो. तेच काम मी नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड असणाऱ्या मुलाला सांगू शकतो आणि AI टूल्स त्याला पण देऊ शकतो. तर याच्यामध्ये फरक काय येणार आहे रे, की ज्याला बॅकग्राऊंड माहिती, ज्याला सॉफ्टवेअर्स माहिती, ज्याला कोडिंग माहिती, त्याला लेट्स से हे सॉफ्टवेअर तयार करायला 10 प्रॉम्प्ट लागतात किंवा 100 प्रॉम्प्ट लागतात. तेच काम करायला नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा माणूस असेल तर त्याला प्रॉम्प्ट्स नक्कीच जास्त लागणार आहेत. त्याला डबल लागू शकतं किंवा 5 ते 10 पटीने पण जास्त लागू शकतात. कारण त्याला प्रॉम्प्ट काय विचारायचंय हे त्याला आधी समजलं पाहिजे. टेक्निकल नॉलेज नसेल तर त्याचे क्वेश्चन्स वाढत जातील आणि मल्टिपल प्रॉम्प्ट्स त्याच्यामध्ये त्याला लागणार. तर एक्स्पेक्टेशनमध्ये दोघं पण जातील. बट याच्यामध्ये बेनिफिट कोणाचं आहे? ज्याला टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्याच. म्हणून जर आपला कोर्स कम्प्युटरचा कोर्स झालाय, आपला कोर्स MCS, BCS, कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर IT जर झालाय, तर म्हणून घाबरून जायचं नाही. AI जरी आलं तरी पण तुम्ही AI शिका आणि जॉब मार्केट त्याच्यामध्ये आहेत. ह्या ज्या गोष्टी मी आता सांगितलं की एजंट बनवणं, MCP बनवणं, एजंटिक डेव्हलपमेंट करणं, प्रॉम्प्ट कोडिंग, वाईब कोडिंग, हे सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये आलं पाहिजे. मॉडेल्स कुठले कशासाठी यूज होतात हे सुद्धा आपला अभ्यास त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर हे सगळं या ब्लॉग्स मध्ये पण मी लिहिलंय. आपण कोड वगैरे साठी गिटअप को पायलट सुद्धा गिटअपचा आहे, तो आपण यूज करू शकतो. प्लस कर्सर आहे, त्याच्यानंतर क्लॉड आहे. तर हे सगळे टूल्स त्याच्यामध्ये असणार आहेत. कर्सर सुद्धा टूल आहे जे आपण डाउनलोड करू शकतो. Amazon कोड विस्पर हे पण एक टूल आहे. टॅब 9 सुद्धा याच्यामध्ये टूल अवेलेबल आहे. कोडियम AI सुद्धा टूल त्याच्यामध्ये आहे. गुग्यासुरा AI हे सुद्धा टूल त्याच्यामध्ये आहे. तर अशी वेगवेगळे टूल्स तुम्हाला अवेलेबल होतील. बिटो AI सुद्धा टूल आहे. तर खूप सारे टूल्स डेव्हलपमेंटसाठी आहेत. काही टूल्स इमेजेस किंवा व्हिडिओज बनवण्यासाठी आहेत. तर हे सगळे यूज करून आपण त्याच्यामध्ये आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. तर डेबिन AI असे कितीतरी तुम्ही म्हणजे बघितले असतील. तर जेमिनाय वगैरे हे सुद्धा टूल्स त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत. तर हे सगळे टूल्स जे आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे आणि ते आपल्याला आले पाहिजे. ओके. तर हे समजले सगळ्यांना की AI शिकायचंय म्हणजे काय शिकायचं. आता येणाऱ्या काही सेशन मध्ये आपण ते सगळं करणार आहोत आणि त्याच्या थ्रू आपण हे सगळं शिकणार आहोत. ओके. तर समजलंय सगळ्यांना AI म्हणजे काय आणि AI मध्ये काय शिकायचं. आय होप दिस पार्ट इज क्लिअर. Yes, sir. तर हो सर. AI मध्ये सुरुवात करताना तुम्ही चॅट जीपीटीचा यूज घ्या. चॅट जीपीटी आय होप सगळ्यांना माहित असेल. सुरुवातीला चॅट जीपीटी शिका. त्याच्यानंतर मग नेक्स्ट लेवल की चॅट जीपीटी काय देणार आहे तुम्हाला, जस्ट आन्सर देईल. बट ते करून देणार आहे का नाही ते तुम्हालाच ट्राय करायचं. तर हे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले. विनसप, कर्सर, क्लॉड हे जर टूल तुम्ही यूज केले तर असं काहीच नाही की तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही.
ओके. एखादं सॉफ्टवेअर, एखादा प्रोजेक्ट बनवायचा आहे, विदिन 1 आवर तो प्रोजेक्ट तुमच्या लॅपटॉपवरती रेडी असू शकतो. विदिन 1 आवर फक्त एकच माणूस हे सगळं रन करेल. म्हणजे 10,000, 20,000, 30,000 लाईनचं कोड त्याला इझिली एका तासामध्ये तो लिहून देऊ शकतो. ओके. फक्त तुम्हाला समजलं पाहिजे की काय विचारायचंय, कसं विचारायचंय आणि कसं त्याच्याकडून काम करून घ्यायचं. तर ही जी आहे ही एआय ची ताकद. ओके. तर तुम्ही एजंट त्याला असं पण सांगू शकता की मला ही सिस्टीम बनवायची, त्याच्यासाठी मला एजंट पाहिजे. आता एजंटचं एक्झाम्पल काय आहे, की तुम्ही काही सॉफ्टवेअर्स वरती गेला असाल वेबसाईट वरती, तर साईडला तिथे एजंट असतात हेल्प म्हणून, आणि ते आपल्याला आपल्या क्वेरीज वगैरे सॉल्व्ह करत असतात. तर ते एक्झाम्पल कसलं एजंट्स. ओके. तर एजंट यूज करून काही गोष्टी ऑटोमेट होतात, काही गोष्टींना स्टील तुम्हाला मॅन्युअल चेंजेस लागतात किंवा मॅन्युअल फॉलोअप लागतो. तर हे सगळं कसं आहे की यूज केसेस वरती, की तुम्ही प्रॉब्लेम तुमच्या समोर कसा येत आहे आणि तुम्ही त्याला कसं डील करताय. तर आणि तुम्हाला काय काय गोष्टी माहित आहेत, म्हणजे लेट्स से तुम्हाला चॅट जीपीटी किंवा कर्सर, विन्सर, क्लॉड हे टूल्स माहीतच नाहीत, तर तुम्ही काय करणार, मॅन्युअली सगळं टाईप करायला लागणार. 10,000, 20,000, 30,000 लाईनचं कोड जर तिथं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे एखादं सॉफ्टवेअर बनवायला, तर एका माणूस तर लिहू शकत नाही. 20 ते 30 माणसं लागतील, बरोबर. जर मला तो कोड एका महिन्यात किंवा 15 दिवसात सॉफ्टवेअर रिलीज करायचं. पण हेच काम एकच माणूस, फक्त त्याला मी काय देतोय, क्लॉड यूज कसा करायचा हे नॉलेज त्याला शिकवतोय, त्याला ट्रेनिंग देतोय, त्याला क्लॉडचा ऍक्सेस देतोय. क्लॉड पेड टूल आपण विकत घेतोय, जे 1,800 ते 2,000 रुपयाला येतं महिन्याला. हे जर दिलं तर जे काम करायला 30 लोक लागत होते, 20 लोक लागत होते आणि 15 दिवस लागत होते, हेच काम मी तासाभरात, 2 तासात सुद्धा संपू शकतो. ओके. तर ही जी ताकद आहे ही एआय मध्ये आहे. फक्त एआयचा यूज जो आहे तो नीट झाला पाहिजे. पर्सन म्हणजे एआय मध्ये तुम्ही कोड केला, वाईब कोडिंग केलं, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कोड केला, म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असं नाही. जर चुकीचं काहीतरी त्याच्यात झालं तर कितीतरी मोठा इम्पॅक्ट सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतो. एखादं बँकिंगचं सॉफ्टवेअर आहे, सिक्युरिटी वगैरे प्रॉपर हँडल नाही झाली, कोड रियूज वगैरे झाला नाही, किंवा तुम्ही एखाद्या डेटाबेसचा कॉलम वगैरेच त्याच्यामध्ये उडवलाय, बरोबर. कारण एवढा मोठा जर कोड तुम्ही त्याच्यामध्ये लिहिताय आणि काही गोष्टी त्याच्यामध्ये बरोबर झाल्या नाही, आधी काय व्हायचं, कोड रिव्ह्यू वगैरे व्हायचं, बट ए आल्यामुळे काय होतं की सगळं कोड तोच लिहितो आणि सगळंच गोष्टी आपल्याला रिव्ह्यू वगैरे करू शकत नाही. तर काही गोष्टी गार्ड राहील त्याच्यामध्ये आल्या, तर मग हे सगळं फिक्स करायचं जे आहे ते कॉम्प्लेक्स पण होत गेले. म्हणजे एआयचे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत, बट निगेटिव्ह गोष्टी पण आहेत. ओके. तर हे सगळं नीट हँडल करायला लागतं. तर त्याच्यामुळं जरी कोड एआयने लिहिला म्हणजे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का, तर नाही. तर तो जो लिहिलेला कोड आहे तो सर्टिफाय करायला लागतो, तो व्हेरीफाय करायला लागतो. त्याच्यामध्ये सिक्युरिटी, स्टॅबिलिटी चॅलेंजेस आहेत का नाही हे चेक करायला लागतात, आणि त्याच्यानंतरच तो कोड काय होतो, प्रोडक्शनाइज जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या बेस्ट प्रॅक्टिसेस त्याच्यामध्ये आपल्याला मेंटेन करायला लागतात. तर डेऑप्स मध्ये जसं होतं की एक डेव्हलपमेंट प्लस ऑपरेशनल आणि पर्टिक्युलर चेक्स आपण करत करत डेऑप्स पाईपलाईन बनवत होतो, तसं एआय मध्ये आता काय आलंय, एआय ऑप्स. ओके. तर दिस इज न्यू टर्मिनॉलॉजी की एआय आलंय, एआय चे कोड्स, एजंट्स, एजंटिक डेव्हलपमेंट हे सगळं बनवलंय. मॉडेल्स तुम्ही यूज करताय, इफिशियंटली तुम्ही प्रोडक्शन यूज केस सॉल्व्ह करताय, कोड फास्ट डेव्हलप करताय. बट तुमच्याकडे जर प्रॉपर चेक्स होत नसतील, म्हणजे एआय ने लिहिलेला कोड जो आहे तो सिक्युअर आहे का, तो हेल्दी आहे का, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स तयार होणार आहेत का नाही होणार आहेत, त्याची क्वालिटी काय आहे, हे सगळं जर चेक होत नसेल तर दॅट इज डेंजरस फॉर अस. आणि हे पुढचं विजन आहे. ओके. म्हणजे आधी जर तुम्ही बघितलं असेल की डेऑप्स आलं, मग डेव्हसेकऑप्स पण आलं, बरोबर. की सिक्युरिटीचा जो लेअर हे चेक करण्यासाठी डेव्हसेकऑप्स आलं. तसंच एआय आल्यानंतर आता एआय ऑप्स आलं, आणि एआय ऑप्सचे पण एक पर्टिक्युलर टूल्स मार्केटमध्ये आता नवीन प्रॉब्लेम उभा राहतोय, की कोडिंग तुम्ही करताय, सॉफ्टवेअर फास्ट बनवताय, बट जे सॉफ्टवेअर बनवलंय ते स्केलेबल आहे का, ज्याने खरंच बिझनेस यूज केस सॉल्व्ह झाले का, की त्यांनी काही प्रॉब्लेम होऊ शकतो का, तो सॉफ्टवेअर परत एक्सटेंड होऊ शकतो का, स्केलेबल होऊ शकतो का, सिक्युरिटी, स्टॅबिलिटी चॅलेंजेस त्याच्यामध्ये आहेत का, त्याची क्वालिटी कशी आहे, हे सगळं जर तुम्ही प्रॉपर व्हेरीफाय केलं नाही तर दॅट इज प्रॉब्लेमॅटिक फॉर अस. ओके. तर
हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये सॉल्व्ह करायचं असतं. तर सुरुवातीला चालू करताना तुम्ही चॅट जीपीटीने चालू करा. चॅट जीपीटी कसा यूज करायचा याचे व्हिडिओज पण युट्यूबवरती आहेत. आय विल शेअर दॅट. त्याच्यानंतर आपण येणाऱ्या काही सेशनमध्ये हे पण बघणार आहे की विंडसर, कर्सर, क्लॉड, गिटहब कोपायलट हे टूल्स कसे यूज करायचे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आपण क्विकली कसं करू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठले पण प्रॉब्लेम स्टेटमेंट असू द्या, हे सगळं आपण याच्यामध्ये सॉल्व्ह करू शकतो. जे आत्तापर्यंत तुम्ही बघितलं असेल की मला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं म्हणजे वर्ष लागत होतं. जर स्टुडंट लाईफमध्ये असेल तर नक्कीच 6 महिने ते वर्ष लागत होतं. हे काम आता जर आपल्याला क्लॉड येतंय तर विदिन 5 to 10 minutes or 1 hour you can live any software or any idea by using AI tools. ओके, तर ही AI टूलची पॉवर आणि हे त्याच्यामुळं आपल्याला आलं पाहिजे कारण ही इंडस्ट्रीची डिमांड पण. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामधनं शिकायच्यात. त्याच्यामुळं आता तुम्ही ज्यावेळेस AI नावं ऐकणार आहेत, तर याच्यामध्ये एक बायफर्गेशन आपल्या लक्षात आलं पाहिजे, की AI म्हणजे फक्त डेव्हलपमेंट करून देणारा टूल नाही आहे. तर AIचे यूज केसेस जे आहेत त्या वर्ल्ड वाईड आहेत. वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याच्या यूज केसेस आहेत. रोबोट बनवणं, मेडिकल इंडस्ट्रीमध्ये असणं, त्याच्यानंतर डॉक्टरच्या इंडस्ट्रीमध्ये, फायनान्स इंडस्ट्रीमध्ये, सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एआय यूज केलं जातं. तर एआय म्हणजे काय? एआयचे यूज केसेस काय? एआयचे कुठले वेपन्स किंवा टूल्स मार्केटमध्ये आहेत? एआयचे मॉडेल्स कसे वेगवेगळे येतात? एआयच्या टॉप कंपन्याच कुठल्या? जसं मी सांगितलं की ओपन एआय कंपनी सुरुवातीला आली, त्यांनी चॅट जीपीटी काढलं, गुगलने जेमिनाय काढलं, अँथ्रोपिकने क्लॉड हे टूल डेव्हलप केलं आणि त्यांच्यात पण रेस चालू असते. आणि आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात चांगलं टूल जे आहे ते कुठलं आहे? क्लॉड. ओके, बट सगळ्यांचं काम जे आहे ते एकच आहे. एआय यूज करून आन्सर दिले जातात. एकच क्वेश्चन 3-4 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती टाकून बघा. जेमिनायवर टाका, चॅट जीपीटीवर टाका, क्लॉडवर टाका, कर्सरवर टाका, वेगवेगळे आउटपुट तुम्हाला येतील. कारण प्रत्येकाचा जो करेक्टनेस आहे तो वेगवेगळा असू शकतो. पण जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर एक गोष्ट लक्षात येईल की क्लॉडचे जे मॉडेल्स आहेत ते खूप चांगले आहेत आणि खूप ॲक्युरेट 100% कामं ते करतात. कमीत कमी टाईममध्ये आपले प्रॉब्लेम्स त्याच्यामध्ये सॉल्व्ह होतात. त्याच्यामुळं क्लॉड हे आता मार्केटमध्ये सगळ्यात जास्त एआयमध्ये यूज केलं जातं. ओके. तर क्लॉड आपल्याला आलं पाहिजे. क्लॉडमध्ये पण वेगवेगळे टूल्स त्याच्यामध्ये फीचर्स आहेत की क्लॉड कोड म्हणून आहे, क्लॉड कोवर्क म्हणून आहे. तर त्याच्यातला डिफरन्स काय? क्लॉड यूज करून डेव्हलपमेंट किंवा सॉफ्टवेअर तर बनवू शकतो. क्लॉड यूज करून आपण एमसीपी, मॉडेल कंटेक्स्ट प्रोटोकॉल हा एमसीपी एआय साठीचा प्रोटोकॉल आहे, जो यूज करून आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करू शकतो. तर एमसीपी एजंट्स बनवू शकतो का? एजंटिक डेव्हलपमेंट बनवू शकतो का? एखाद्या सॉफ्टवेअर आपण लिहितोय तर त्या सॉफ्टवेअरसाठी आपल्याला एखादा एजंट पाहिजे, तर मग तो एजंट आपण डेव्हलप करू शकतो का? तर या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर्स तुम्हाला क्लॉड किंवा एआय टूल्स देतात. फक्त एक महत्वाचा जो प्रश्न होता की एआय मुळे जॉब कमी झालेत, तर असं अजिबात नाही. एआय मुळे जर एक लक्षात घ्या की आधी गिटहब होता, गिटहबवरती कोड ऍड केला जायचा. पण एआय मुळे काय झालंय की आणखी जास्त कोड ऍड करायला लागलेत लोक, की जो नॉन टेक्निकल बॅकग्राऊंड होता तो सुद्धा कोड लिहायला लागला. बरोबर? त्याच्यामुळे काय झालं की सॉफ्टवेअर्स वाढले, अपॉर्च्युनिटी आणखी वाढल्या आणि उलट डेऑप्स, क्लाउड, डेटा सेंटर जे डिप्लॉयमेंट करायला लागतं, जे लिनक्स वगैरे रिलेटेड कोर नॉलेज लागतं. डेऑप्समध्ये अनसिबल, कुबरनेटिस, डॉकर ह्या ज्या कोर नॉलेज असणाऱ्या टेक्नॉलॉजी लागतात, त्याची डिमांड जास्त वाढली. कारण कोड डेव्हलप करणं एक आहे, बट त्या कोडला जर प्रोडक्शनाइज करायचं आहे तर तुम्हाला सर्टन स्टेप्समधनं, सर्टन बेस्ट प्रॅक्टिसेसमधनं, सर्टन फ्रेमवर्क्समधनं जायला लागतं. नॉर्मल लेवलला पण सिंगल डेव्हलपर असेल तर ते करू शकतो, बट ऑर्गनायझेशन लेवलला जर आपल्याला स्केल करायचंय, सोल्युशन प्रॉपर ठेवायचंय, तर आपल्याला त्या पद्धतीने त्याला मेंटेन करायला लागतं. त्याच्यासाठी काय आलंय
हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हा, तर थोडा प्रॉब्लेम झाला होता माझ्या लॅपटॉपचा. तर आजचं सेशन आपण कन्क्लूड करू इथं, बट मेन मला काय सांगायचं होतं की एआय कसा यूज करू शकतो आणि एआयच्या सुरुवातीच्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहीत असलं पाहिजे. चॅट जीपीटीने सुरुवात करा सुरुवातीला, आणि त्याच्यानंतर आपण ऍडव्हान्स लेवलला जाऊ शकतो, नाही का? तर ते आहे. काही क्वेश्चन्स, डाऊट्स आहेत का? इफ देर आर क्वेश्चन्स, डाऊट्स, क्वेरीज, यू कॅन आस्क. अदरवाइज वी कॅन कन्क्लूड. नाही सर. तर सुरुवातीला म्हणजे आता चॅट जीपीटी यूज करून चालू करा तुम्ही वर्क, आणि त्याच्यानंतर मग आणखी हार्ड लेवलचं जे कोडिंग प्रॉब्लेम स्टेटमेंट्स आहेत, तर क्लॉड ही फायनल स्टेप ठेवा. त्याच्या आधी विंडसर्फ किंवा कर्सर पण ट्राय आउट करा, नाही का? म्हणजे त्याच्यामध्ये पण मल्टिपल यूज केसेस आहेत की नवीन कोडसाठी कसं करायचं, एक्झिस्टिंग कोडसाठी कसं करायचं. बरोबर, यू नीड टू बी अंडरस्टँड दोज ॲज वेल. आणि गिटअप सोबतचे इंटिग्रेशन, म्हणजे काय होतं की कोड ऍड केला लगेच तो कोड तुम्ही फास्ट चेक करू शकता, नाही का? म्हणजे हे पण, तर ते तुम्हाला ट्राय आउट करायचं. ठीक आहे, वी कॅन कन्क्लूड. थँक्यू. ओके सर, थँक्यू.